नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. केळव्याच्या पर्यटनाला विकासाचं बळ, 3 कोटींचा निधी मंजूर. पालघर जिल्ह्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केळवे समुद्र किनाऱ्याच्या विकासाला बळ मिळणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीनं 3 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केला. पर्यटनासाठी आवश्यक असलेल्या विविध पायाभूत सुविधा या निधीतून देण्यात येणार आहे. या कामांचं भूमिपूजन केळवा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवरच लवकरच करण्यात येणार आहे. निसर्ग सौंदर्यानं नटलेला केळवे समुद्र किनारा हा पर्यटकांच्या पसंतीचा परिसर समजला जातो. या समुद्र किनाऱ्यावर आता पर्यटनाला चालना मिळणार आहे. या सर्व कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधीची तरतूद करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामांना प्रशासकीय मान्यता देखील दिली. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तांत्रिक मान्यता घेऊन ही सर्व कामं मे महिन्यापूर्वी पूर्ण करण्याचा मानस प्रशासनाचा आहे. केळवा महोत्सवाचं आयोजन या आठवड्यात करण्यात येणार असून या महोत्सवाच्या उद्घाटनादरम्यान पायाभूत विकास कामांचं भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली. समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या सुरूच्या झाडांच्या बागेतील पायवाटा विकसित करण्यात येणार आहेत. वाहनांसाठी स्वतंत्र वाहतूक बेटाची उभारणी, लहान मुलांसाठी खेळाच्या साहित्यासह उद्यानाची निर्मिती, आधुनिक स्नानगृहाची उभारणी, आकर्षक सेल्फी पॉइंट यांचा या योजनेत समावेश करण्यात येणार आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी समुद्रकिनारी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यासाठी पाण्याचे स्रोत विकसित करण्यात येणार आहेत. स्वच्छतागृहांचं नूतनीकरण केलं जाणार आहे. खाद्यपदार्थ विक्रीसाठी असलेल्या स्टॉल्सना आकर्षक स्वरूप देत स्वच्छता आणि सुव्यवस्थेवर विशेष भर देण्यात येणार आहे. जव्हार तालुक्यातील दाभोसा धबधबा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करतो. मात्र धबधब्याचे प्रचंड आकारमान आणि खोल दरीमुळे धबधब्याच्या तळाशी जाणं धोकादायक ठरतं. यामुळे पर्यटकांना सुरक्षित पद्धतीनं धबधब्याचा अनुभव घेता यावा यासाठी आंतरराष्ट्रीय धर्तीवर काचेचा तरंगता पूल उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. सुमारे 15 ते 20 मीटर लांबीच्या या पुलासाठी अंदाजे 2 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.